मनसरमध्ये दर्गा मंदिर वाद पुन्हा पेटला। मनसरमध्ये पोलीस बंदोबस्त वाढवला। दर्गाखाली मंदिर असल्याचा हिंदुत्ववादी संघटनांनी केला होता दावा। सर्वोपचार रुग्णालयाला अजित पवारांचं नाव नको। अजित पवार यांचं नाव देण्यास धनगरांचा विरोध। बारामती धनगर समाजामध्ये दोन वेगवेगळ्या भूमिका। अर्थसंकल्पावर अजितदादांची छाप, तर आर्थिक शिस्त दिसली। अर्थसंकल्पावर उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची प्रतिक्रिया। महायुती सरकारकडून कर्जमाफीची घोषणा। पात्र शेतकऱ्यांना 2 लाखापर्यंत कर्जमाफी। मुख्यमंत्री फडणवीसांची घोषणा। शेतकऱ्यांचा 7/12 कोरा करणार होता, त्याचं काय झालं? सरकारकडून शेतकऱ्यांची फसवणूक। कर्जमाफीवर उद्धव ठाकरे यांची टीका। मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना सुरू राहणार। फडणवीसांकडून पुनरुच्चार। अर्थसंकल्पात भरीव तरतूद केल्याची घोषणा। राज्यात 1200 किलोमीटरचे मेट्रो मार्ग आणि 6000 किलोमीटरचे द्रुतगती मार्ग विकसित करणार। महाराष्ट्राच्या अर्थसंकल्पात पायाभूत सुविधांवर भर। मुंबई-पुणे एक्सप्रेसवेला अटल सेतूशी जोडणार। जोडमार्ग फेब्रुवारी 2027 पर्यंत पूर्ण करणार। दक्षिण मुंबईमधून अवघ्या 2 तासात पुणे गाठता येणार। गेटवे ऑफ इंडिया ते वडाळा भुयारी मेट्रो धारावी मार्गे वांद्रे स्थानकापर्यंत नेणार। बजेटमध्ये मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा। मुख्यमंत्री फडणवीसांकडून अजित पवार यांना आदरांजली। गतिमान नागरी पुरस्कार अजित पवार यांच्या नावाने देणार, सरकारची घोषणा। ठाकरे आणि शिंदेंनी एकमेकांना टाळलं। विधानभवनामध्ये उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे आले होते समोरासमोर। बहिणींना 2100 रुपये योग्य वेळी देणार। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं वक्तव्य। सीआयडी चौकशीवेळी व्ही.के. सिंगला व्हीआयपी ट्रीटमेंट। जेवढा वेळ जाईल तेवढे पेपर जास्त रंगवले जातील, रोहित पवार यांचा आरोप। आमच्याकडे असलेली माहिती एकनाथ शिंदे यांना सांगितली। शिवसेनेचे खासदार लोकसभेत पुन्हा उपस्थित करतील याची खात्री। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भेटीनंतर रोहित पवारांची प्रतिक्रिया। सर्वोपचार रुग्णालयाला अजित पवारांचं नाव नको। अजित पवार यांचं नाव देण्यास धनगरांचा विरोध। मुंबईमध्ये एटीएसनं मोठा दहशतवादी कट उधळला। इंजिनिअरिंगचा विद्यार्थी अयान शेखला केली अटक। जैश ए मोहम्मदचा स्लीपर सेल म्हणून काम करत होता अयान शेख। सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये पुढची सुनावणी 24 मार्चला। डिजिटल इलेक्ट्रॉनिक पुरावे आरोपी पक्षाला देण्यात यावेत, कोर्टाच्या सरकारी पक्षाला सूचना। पत्नीनं पतीच्या मदतीनं प्रियकराला संपवलं। लग्नानंतर त्रास देत असल्याच्या कारणामुळे हत्या। हत्येच्या घटनेनं नागपूर हादरलं। त्र्यंबकेश्वरमध्ये भाविकाला मारहाण प्रकरण। त्र्यंबकेश्वर मंदिरातील 2 सुरक्षारक्षकांचं निलंबन। व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर कारवाई। रत्नागिरीच्या कंबोडियाच्या धर्तीवर कोकणामध्ये काजू प्रक्रिया उद्योग उभारणार। सह्याद्री अतिथीगृहात राज्य काजू परिषद बैठकीत महत्त्वाचा निर्णय। काजू लागवड क्षेत्र वाढवून 5000 मेट्रिक टनाची गोदामं बांधणार। यूपीएससीचे निकाल जाहीर। राजस्थानचा अनुज अग्निहोत्री टॉपर। 180 उमेदवारांची आयएएससाठी निवड। लोटे एमआयडीसीमध्ये केमिकल कंपनीत स्फोट। 10 कामगार जखमी। 3घांची प्रकृती चिंताजनक। तिथीप्रमाणे शिवजयंती उत्सव डोंबिवलीमध्ये साजरा। फटाक्याच्या आतषबाजीत शिवकालीन खेळ आणि घोषणांनी परिसर दुमदुमला।